धन्यवाद विलास। आज दिवसभरातल्या प्राईम बातम्या राज्यातल्या देशातल्या कोणकोणत्या आहेत ते पुढच्या बुलेटिनमध्ये आपल्याला बघायचं आहे। सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर। हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा रंग आमचा। आयफेल टॉवरपेक्षाही उंच असलेल्या जम्मूतल्या अंजी रेल्वे पुलाचं लवकरच पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण। कटरा ते श्रीनगर पर्यंत थेट रेल्वे गाड्या चालवण्याचा मार्ग मोकळा। निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींचा हप्ता बंद होणार, तक्रारी वाढल्यानं सरकार करणार फेरतपासणी। मंत्री अदिती तटकरेंची माहिती। संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या 3 आरोपी फरार घोषित। सुदर्शन घुले, कृष्ण आंधळे आणि सुधीर सांगळे वॉन्टेड, तर एक संशयित ताब्यात। मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोटा आका म्हणजेच कराडचा होऊ शकतो एन्काउंटर। काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांचं खळबळजनक विधान, तर धनंजय मुंडेंचाही पलटवार। बीडमधल्या हत्या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नाही, राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, धनंजय मुंडेंकडनं भूमिका स्पष्ट। खासदार संजय राऊतांना मातोश्रीवरच्या खोलीत कोंडून ठेवल्याचा दावा। उद्धव ठाकरेंसमोरच राऊतांवर इतर नेते भडकल्याची चर्चा, तर राऊतांकडनं घटनेचं खंडन। धाराशिवच्या मेसाईजवळगा सरपंचांचा बनाव उघड। बंदूक मिळवण्यासाठी हल्ल्याचा रचला कट, पोलीस तपासात पितळ उघड। मी नाराज नाही, फक्त पराभवामुळे काहीसा व्यथित झालोय। पक्ष सोडणार या केवळ अफवा, राजन साळवींनी सोडलं मौन। फळ विक्रेत्याला मराठी येत नसल्याची विचारणा केल्यानं जमावाकडनं तरुणाला घेराव, कान पकडून मागायला लावली माफी। मुंबईजवळच्या मुंब्रा इथली धक्कादायक घटना, व्हिडिओ व्हायरल। अँब्युलन्सला स्पीड ब्रेकरवर बसला धक्का आणि मृत व्यक्ती झाला जिवंत। कोल्हापुरात घडली अचंबित करणारी घटना।